नमस्कार. मेंदूची मशागत या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाच्या 17व्या भागात आपले स्वागत आहे. माझ्या परीक्षा, उपक्रम व अभ्यास यामुळे आपल्या क्रमशः वाचनात खंड पडला होता. आजच्या भागात आपण वरातीचा बाप म्हणजे हळद नावाची हडळ या कथेचे वाचन करणार आहोत. या कथेचा थोडासा भाग मी 16व्या भागात अपलोड केला होता, परंतु वाचनात किंवा तुमच्या ऐकण्यात खंड पडल्यामुळे आपण आज या कथेचे पुन्हा एकदा वाचन करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. त्यांचं लग्न झालं नाही, तिचं लग्न जमत नाही, ते लग्न न करताच एकत्र राहत आहेत बरं का, अशी कुजबूज आपल्या कानावर नेहमी पडत असते. कारण लग्न ह्या सामाजिक संस्थेचा उगम हजारो वर्षांपूर्वीचा आहे. विविध जाती, धर्म आणि संस्कृतींनी आपल्या समाजाचा गाडा पुढे नेण्यासाठी आणि वंशवृद्धी करण्यासाठी लग्नाला कायम महत्त्व दिले आहे. पूर्वी लग्न फक्त वंशवृद्धीचं साधन म्हणून पाहिलं जायचं, परंतु आता ते दोन माणसांमधील सहजीवनाचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा एक आधार बनला आहे. आपल्या समाजात लग्न ही एक मोठी जबाबदारी म्हणून पाहिली जाते. ती फक्त दोन व्यक्तींच्या नात्यांपुरती मर्यादित नसून दोन कुटुंबांचा मिलाफही करते. विवाह सोहळ्याच्या रूपात आपल्या परंपरा, रूढी आणि सामाजिक समजुती यांचीही देवाणघेवाण होत असते. प्रत्येक जाती धर्माच्या लग्न सोहळ्यांना आपली खास परंपरा असते. पद्धत, विधी आणि समारंभ ठरलेले असतात. या समारंभांमध्ये प्राचीन काळातील पद्धतींना मोठं स्थान असतं, ज्या आजही नवीन पिढी कमी जास्त प्रमाणात जपत असते. याविषयी लेखिका इरावती कर्वे आणि डॉक्टर आ. साळुंके सरांनी खूप चांगलं लिहून ठेवलं आहे. हल्ली लग्न सोहळ्याचं बदलतं स्वरूप पाहता प्रत्येक लग्न सोहळा मोठ्या प्रमाणात खर्चिक झाला आहे. विवाह हे केवळ सोपस्कार न राहता प्रतिष्ठेचं लक्षण बनून गेलं आहे. भले लग्नाची वेळ 5 वाजताची असो आणि लग्न 8 वाजता जरी लागलं तरी चालेल, पण अमाप खर्च करून केलेली लाइटिंग आणि डेकोरेशन मात्र वऱ्हाडी मंडळींना दिसलंच पाहिजे, असा अट्टाहास वाढत आहे. बरं, मी म्हणतो, ब्राह्मणांकडून मुहूर्त काढून जर लग्नाची वेळ ठरवून लोक पत्रिका छापत असतील, मात्र त्यानुसार लग्नच जर लावायचं नसेल तर मग मुहूर्त पाहायचा कशाला? पण या सगळ्याचा विचार कोणाच्याही मनात हल्ली येत नाही. नवरा नवरी आणि त्यांच्यात कुटुंबाला या सगळ्याचं काहीच वाटत नाही. त्यांच्या डोक्यात एकच फीट बसलेलं असतं आणि ते म्हणजे काहीही हो, आपलं लग्न मात्र जोरदार झालंच पाहिजे. यावर आता सर्वात जास्त भर दिसत आहे. केवळ पैशाच्या उन्मादानं बेभान झालेली काही माणसं आपल्या मनाला वाटेल तसं वागतात आणि लग्नाचे समारंभ भव्य दिव्य करतात. ज्यांची ऐपत आहे त्यांनी तो जरूर करावा, परंतु हल्ली सिनेमा, TV मालिकांमधील शाही विवाह पाहून ज्यांची ऐपत नसते ती माणसंही त्याचं आधानुकरण करत आहेत. ही मात्र चिंतनीय बाब आहे. असले सगळे चुकीचे प्रकार पाहून सर्वसामान्य कुटुंबही आपल्या कुवतीप्रमाणे लग्न समारंभ थाटामाटात पार पडण्यासाठी उसणं-पासणं करत आहे. खरं तर असे मोठे मोठे लग्न समारंभ समाजाच्या आर्थिक स्तराचे आणि अगदी माजुरडेपणाचे प्रदर्शन करू लागले आहेत. त्या लग्नात किती अन्न वाया जाते हा तर फार मोठा विषय आहे. पण जेवढे मोठे लग्न तेवढी जास्त देवघेव सुद्धा त्यात होत असते, हे आपल्याला माहीतच आहे. हे तर काहीच नाही, पण आपल्याला माहिती असतील की अनेक लग्नात मानपणावरून देखील भांडणं होतात. अगदी टोकाला जाऊन लग्न मोडल्याच्याही घटना घडल्या आहेत. मी म्हणतो, अशी का वागतात माणसं? आपली होणारी सून ही कोणाची तरी मुलगी असते ना. दोन कुटुंब एकत्र येणार असतात, मग ती गुण्यागोविंदांनी एकत्र आली तर काय फरक पडेल? कशाला विनाकारण भांडण, वादविवाद, अवास्तव मागण्या केल्या जातात? आपल्या माणसांना जर आपणच जर समजावून घेतलं नाही तर मग कोण समजून घेणार? आजच्या आधुनिक युगातही हुंडा पद्धती आणि लग्नाच्या वेळी होणारे मानपान, जेवण खावण यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडत आहे. एका बाजूला मुलीच्या लग्नासाठी पुरेसे पैसे नसल्याने एखादा अगतिक बाप कर्ज काढून मुलीचं लग्न लावून तिला वाटे लावतो, तर दुसरीकडे काही लोक लाखो करोडो रुपये उधळून लग्न समारंभ साजरे करत आहेत. काही ठिकाणी तर मुलीच्या कुरूपतेचा बागुलबुवा करून जास्तीत जास्त हुंडा द्यावाच लागेल असा छुपा हट्ट देखील धरत आहे. ही प्रथा अत्यंत चुकीची आणि अमानवीय आहे. मुलीचे सौंदर्य हाच केवळ पसंतीचा निकष न होता तिच्या शिक्षण, गुण आणि चारित्र्यावर भर दिला पाहिजे. मात्र असं न घडल्यानं समाजात अनेकदा हुंडाबळीसारखे दुर्दैवी प्रकार घडत आले आहेत. मी म्हणतो, काळ्या मुलींना मन नसतं का?
एवढा काय गोरेपणाचा बागुलबुवा सर्वांच्या मनात बसलाय? केवळ मुलगी सुंदर नाही म्हणून भरमसाठ हुंडा द्यावा लागणं हे कुठल्या माणुसकीच्या तत्वात बसतं बरं? अशा मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जामुळे अनेक बाप आत्महत्येस प्रवृत्तही झाले आहेत. हे सगळं संवेदनशील माणसाला न शोभणारं आहे. या रूढी परंपरांमुळे समाजात विषमता आणि अन्यायाची भावना वाढीस लागली आहे. त्यामुळे अशा हुंडा पद्धतींवर कठोर बंदी आणली पाहिजे. त्यासाठी लोकांची मानसिकता बदलणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून समाजात खऱ्या अर्थाने समानतेचा विचार रुजेल आणि मुलींसाठी एक सन्मानजनक जीवन निर्माण करता येईल. लग्नामधला एक भयंकर प्रकार म्हणजे वरात आणि परण्य. हल्ली कोणाचेही लग्न असले की वरातीसाठी बेंजो पार्टी असतेच. आता तर हृदयाचा ठोका चुकवणारे आणि कानाचे पडदे फाडून टाकणारे डीजे गल्लोगल्ली वाढू लागले आहेत. नवरा परण्या काढताना जो आनंद तरुण आणि काही प्रमाणात वयस्क लोकांच्या मनात पूर्वी असायचा, तो आता डीजेच्या आवाजानं पूर्ण नष्ट करून टाकला आहे. डीजे वाजवत नवरदेव ज्यावेळी बाहेर पडतो तेव्हा कोणाला काळ वेळेचं भान राहत नाही. पूर्वी सनया, ताशे, संबळ अशी मंगलवाद्ये वाजायला सुरू झाली की एक खऱ्या अर्थानं मंगलमय वातावरण तयार व्हायचं. पण आता मंगलमय नाही तर दंगलमय वातावरण तयार होत आहे. या कथेचे राहिलेला भाग आपण पुढच्या भागात वाचूयात. धन्यवाद.